सर्वांना नमस्कार. उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरूपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर आदिमाया सप्तशृंगीचा चैत्रोत्सव म्हणजे लाखो देवी भक्तांचा आणि माता सप्तशृंगी चरणी लीन होण्याचा हृदयस्पर्शी उत्सव. म्हणूनच की काय, दरवर्षी सप्तशृंग गडावर चैत्रोत्सव व चैत्रोत्सवाच्या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांची सगळ्यांनाच ओढ लागते. आज आपण सप्तशृंग गडावर जाऊन आदिमायाच्या चरणी नतमस्तक होत यावर्षी म्हणजे 2026च्या मार्च व एप्रिल महिन्यात चैत्र शुद्ध अष्टमीच्या पासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाची संपूर्ण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. कोणते कार्यक्रम होणार, कधी होणार व कसे होणार, चैत्रोत्सव म्हणजेच देवीची यात्रा कशी असणार याचा विस्तृत लेखाजोखा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माता सप्तशृंगीच्या संदर्भाने अनेक गोष्टींची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी माता सप्तशृंगी की जय असा शुभ संदेश नक्की लिहा. चला तर सप्तशृंग गडावर 26 मार्च 2026 ते 3 एप्रिल 2026 या काळात होणाऱ्या चैत्रोत्सवाला जाणून घेऊया. गुरुवार 26 मार्च रोजी सकाळी 7ला भगवतीची पंचामृत महापूजा, दुपारी 12 वाजता श्री भगवती मंदिर पायरी मार्गावर असलेल्या श्रीराम मंदिरात पूजा होऊन श्रीराम जन्मोत्सवाने चैत्रोत्सवाला सुरुवात होईल. दुपारी 4 वाजता सप्तशृंगी गडाच्या ट्रस्ट कार्यालयात पालखी पूजन व नगर प्रदक्षिणा हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होईल आणि त्यासोबत गडावर नवचंडी होम हवन करण्यात येईल. भाविक भक्तांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, चैत्रोत्सवाच्या काळात रोज सकाळी 7 वाजता दररोज भगवतीची पंचामृत महापूजा होईल. चैत्रोत्सवाचा मुख्य दिवस असतो खानदेशवासियांची चावदस, म्हणजेच यावर्षी 1 एप्रिल बुधवार रोजी चतुर्दशीच्या म्हणजे चावदसच्या मुहूर्तावर सकाळी 7ला पंचामृत महापूजा होईल व त्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील यांच्या कुटुंबाकडे ध्वज सुपूर्द करून ध्वजाची मिरवणूक निघेल. त्याच दिवशी रात्री 12ला श्री भगवती शिखरावर गवळी पाटील ध्वजारोहण करतील आणि याच दिवशी खानदेशातून चालत येणारे लाखो खानदेशी देवी भक्त भाविक गडावर दाखल होतील आणि गडाची एकूणच सारी प्रतिमा, भक्तीचे सारे मार्ग लाखोच्या गर्दीने फुलून निघतील. जळगाव, नंदुरबार, धुळे, कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लाखो भाविक सप्तशृंग गडावर पोहोचल्यानंतर गुरुवारी 2 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता आई भगवतीची पंचामृत महापूजा होईल आणि त्याच दिवशी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होईल. यात्रेला आलेल्या लाखो भाविकांची महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा परिषद नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सर्व प्रकारची व्यवस्था सुखसोयी करण्यात येत आहेत. चैत्रोत्सवाची सांगता 3 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्रक्षालय पूजा
विधीने होईल. प्रक्षालय पूजा झाल्यानंतर लाखोच्या संख्येने आलेले खानदेशी भाविक भक्त आईचा भावपूर्ण निरोप घेऊन आपापल्या गावाकडे दुःखी मनाने निघतील. पण त्यांच्यासोबत त्यावेळी असेल आईचा आशीर्वाद. आईचे त्यांना मिळालेले अतिशय दुर्मिळ असे भक्ती आणि भक्तीच्या संगमातून आलेला साक्षात्कार याची श्रीमंती. म्हणूनच सप्तशृंगी गडावर दिव्यांची आरास केली जाते. आईला नैवेद्य दिला जातो. आईला नैवेद्य देऊन साडी चोळी खणाने आईची ओटी भरण्यात येते. ओटी भरण्याचा कार्यक्रम हा गडावर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वाचक मित्र हो, सप्तशृंगी आईच्या चैत्रोत्सवाला आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहात. आईच्या चरणी लीन होऊया, नतमस्तक होऊया. भाविक भक्तांनो, सप्तशृंगी आईची ओटी कशी भरायची? सप्तशृंगी आईच्या गडावर यात्रेच्या मुख्य दिवशी शिखरावर दरेगावचे गवळी पाटील शिखरावर कसे चढतात, त्याचप्रमाणे सप्तशृंगी आईची गडावर विराजमान होण्याची कथा आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर माता भगवतीच्या संदर्भामधले अनेक माहितीपूर्ण, शास्त्रशुद्ध आणि मातेचे गुणगान गाणारे अनेक चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही नक्की पहा. चला तर सप्तशृंगी यात्रेच्या चैत्रोत्सवाला जाऊया, मातेच्या चरणी लीन होऊया. जय सप्तशृंगी माता, जय माता भगवती. धन्यवाद.